हॅलो गाईज, तर आम्ही गेलेलो डीमार्टला. तर तिकडे पिझ्झा होता. पप्पांना बोलला चला पिझ्झा खाऊया, नवीन उघडलेला. तर तो तिकीट आम्हाला द्यायचा होता तिकीट काउंटरला, पण माझ्याकडनं तो फाटलेला होता. मग काय तो मलाच द्यावा लागला. मग मी तिकडे ट्रॉलीवरती बसलेला कसं तरी चढून मी तिकडे मस्त वेट करत होता. माझी वारी यायचा, नंबर काउंट करायचा माझा 80. मग तोपर्यंत आम्ही वेट केला. मग आमचा आला. मग आम्ही पिझ्झा घ्यायला गेलेलो. मग तोपर्यंत मी तिकडे बसलेला आणि तिकडे बसून इंतजार करत होता की माझा टर्न कधी येईल आणि तिकडे मज्जा करत होता. मम्मीसोबत गप्पा मारत होता. माझ्या डोळ्यात मग काहीतरी गेलेलं. मग तिकडे काहीतरी होतं ते मी दाखवत होता. तर खूपच बोर होत होता. मला पिझ्झा खायची होती, भूक लागलेली जोराची. आणि मी इंट्रो करत होता. आणि मग बघा असा होता छोटासा काउंटर, नवीन उघडलेला तो त्याच दिवशी. तिकडे नंबर आमचा लिहिलेला, त्या ह्याच्यात प्रोडक्ट नंबर आणि काय ते लिहित होता. ते सगळं मी करत होता. अजून मग तिकडे मला तर पिझ्झा, हे आमची शॉपिंग बघा, एवढं सगळं आम्ही घेतलं. मग आता वेट करत होता पिझ्झाचा. बॅनरवरचा पिझ्झा खात होता जोपर्यंत आमचा पिझ्झा येत होता तोपर्यंत. मग मी तिकीट द्यायला मला धडधड होत होती, भीती वाटत होती की काय होते की काय. ते काकी ओरडतात की काय बिलिंग काउंटरवाले. तरी त्यांनी काय नाही बोललं आणि दिलं आमची ऑर्डर आम्हाला. मग मी आला तिकडे, एकदम हॅपी झाला मी. मला जोराची भूक लागलेली म्हणून मी धावत गेला, ओपन केला पटापट. तो पहिला पनीर मीच उचलला. यम्मी आहे ना, यम्मी. तर तो खाताना खूप भारी वाटत होता, टेस्टी. मग चोकलावा केक खोलत होतो. विचार केला घरी जाऊनच खाईल, म्हणून आम्ही खोलला नाही तो. मग तोपर्यंत आम्ही मस्त पिझ्झा एन्जॉय करत होतो. सगळा पिझ्झा संपवण्यापर्यंत मी पहिला घास उचलला हा. त्याच्या ओरिगानो आणि हे टाकलं बाकीचं. मग ते पिझ्झा तो एक स्लाइस मी उचलला, पप्पांनी एक उचलला. आणि खायला एकदम टेस्टी होतं, चीज भरून. आणि असे एक स्लाइस मम्मीने उचलला. तर जाताना अशी ग्रीनरी येते आमच्या बिल्डिंगच्या इथेच. अशी आमची होता ट्रॅव्हल, ऑटोने आम्ही जात होतो. सगळी ग्रीनरी. तर मी ऑटोमध्ये चॉकलावा केक खात होता. तर तिकडे एक लोडिंग हे एरंजा ढाबा वगैरे, तिकडे खूप सारी गोष्टी आहेत. तर मग येता सगळं काय बघत होता. इथेच माझा मित्र राहतो, त्याचं नाव आहे दिवित. स्मार्ट पॉईंट वगैरे पण आहे तिकडे झाडं खूप आहेत, ग्रीनरी, म्हणजे की एकदम भारी वाटतं जाताना येताना. तिकडे माझा मित्र राहतो. आता मी दाखवलेलं नाही, इशारा केलेला, हां त्यावाल्या बिल्डिंगमध्ये. तो माझा सेकंडमध्ये मित्र बनलेला. तो यम्मी होता, खूप चॉकलेट भरून होता त्याच्या. मग आता आमची बिल्डिंग येणारच होती जरा वेळाने. व तोपर्यंत काय ऑटोमध्ये गप्पा मारत बसला आणि केक खात बसला. जर तुम्ही पण यावाला इथे डीमार्टला आले ना, तर एकदा ट्राय करा चोकोलावा केक आणि पिझ्झा. खूप टेस्टी होता. इकडे आधी कॅक्टस होते खूप सारे, आता तिकडे झाडं झाले. इथे ते दुकान, शॉप्स वगैरे होतं, JCB इथे. तर तिकडे काम होतं चालू. तर इथे आमचे फिश भेटतात खूप सारे. तर इथेच
फिश घ्यायला जायचो आम्ही. इथे पण आधी कॅक्टस होते. ग्रास तिथेच उगले जिथे कॅक्टस होते आधी. तो कॅमेरा एकदम धडधड होत होता कारण रस्ता तसा खराब होता ना. मग इथे एक पिझ्झाचा शॉप पण होता बाजूला, तो दाखवला नाही. आणि हे बघा इकडे आमच्या इकडची फील्ड, नायरा पेट्रोल पंपच्या बाजूची फील्ड आहे ही. आता नायरा इथे हा बंगला